इन्शुरन्सचं बोलते मी तुमच्यासोबत. तुम्ही लाईफ इन्शुरन्स घेतला आहेत का? लाईफ इन्शुरन्स हा मॅडम. नाही नाही मॅडम, ते काय असतं? अहो ते LIC असते, आपल्या स्वतःचं इन्शुरन्स करावं लागतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुमचं इन्व्हेस्टमेंट पण होतं. मग ते मग आपली मायनं त्यानं काही सांगितलं नाही मला असं काही करणं लागतं म्हणून अजून. नाही तुमच्या आईला वगैरे नाही माहिती. ती LIC एक कंपनी असते बघा हा आणि त्याच्यामध्ये LIC एक कंपनी आहे, कंपनी हा म्हणजे हा गव्हर्नमेंट कंपनी असते. त्याच्यामध्ये असतं ते आपल्या लाईफचं इन्शुरन्स होतं. हा. मग त्यानं काय होतं मॅडम? तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्हाला डबल पैसे देता डबल? गव्हर्नमेंट. हो. अरे बापरे, म्हणजे मग डबल पैसे. मग त्याला कसं कसं करावं लागेल मॅडम मला? काय नाही, तुम्ही स्वतः एक इन्शुरन्स करून घ्या लाईफचं. म्हणजे ते आणि काय तुम्ही असतं? महिने हा तेच LIC फाडून घ्या. LIC आता ती LIC बद्दल माहिती आहे का तुम्हाला? नाही, आता ती कशी पाडायची मॅडम? ती तुम्ही आपल्या ऑफिसला या कुठं? संभाजीनगरला आणि मी ऑफिसला भेटते तुम्हाला. कसं काय ते सांगते सगळं. मग तुमच्या ऑफिसला यायचं मग? हो हो, आपल्या मग? ऑफिसला येऊन जा तुम्ही. ऑफिसला मी तुम्हाला सगळी डिटेल्स देते, कसं असतं कसं नाही वगैरे. हा. मग मॅडम तिकडे एवढ्या लांब येऊन तर असं सांगा ना फोनावर मला. बरं ठीक आहे ना, तुम्हाला कॉलवरच सांगते काय आहे तर. हा मग कसं आहे ना, त्याच्यामध्ये एक असतं हे बघा, ऐका तुम्ही. तुम्ही हा. 10 लाखाचं इन्शुरन्स जर घेतलं ना तर हो. तुम्हाला ऍक्सिडेंट वगैरे झाला तर तुम्हाला हो. 20 लाख रुपये भेटता बघा. बरं मॅडम समजा नाहीच मग ऑक्सिजन झाला मग? तुम्ही आता आपण कधी जगेन आणि कधी मरेल हे सांगता येतंय का आपल्याला? हा. नाही ना. नाही, बरोबर आहे. हा, अरे मग आता साधी डेट पण झाली किंवा साधा आपण कशाने तरी मेलो हा. तरी तुम्हाला 10 लाख भेटताय आणि अरे बाप. ऍक्सिडेंट वगैरे झालाय गाडीनी तरच 20 लाख रुपये भेटताय बघा. पण मग मी काय म्हणतो मॅडम, समजा आता मी गाडी नाहीच वापरली, समजा नाहीच ऍक्सिडेंट झाला, मग ते पैसे कसे भेटतील मला? मग तरी पैसे भेटते ना. तुम्हाला 15 वर्षाचा टर्न दिलेला असतो पैसे भरायसाठी. तुम्ही 15 वर्ष पैसे भरायचे. हा. मग तुम्हाला 16व्या वर्षी पैसे भेटून जाता. मग मी काय ते म्हणतो पण मॅडम, double. ऐका ना, ते 15 वर्ष पैसे बस तर तेच पैसे मी हळूहळू इकडे मस्त पैकी मजा करून खाल्ले तर ते नाही जमणार का? ते पण चालतंय, पण काहीतरी इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे ना. आपल्या मुलाबाळासाठी काहीतरी अहो. करावं लागेल ना. अहो मॅडम, इथं मुलं बाळायचं काय घेऊन बसल्या, तिथं मुलं बाळायची विचार करायला इथं मग लग्नच व्हायना गेलं अजून. आणि काय मुलं बाळायची विचार करायला मीच मुलगा आहे अजून. तुमचं लग्न झालं नाही का सर नाही अजून? ना मॅडम, तीच तर मोठी भानगड आहे. वाटले 10 लाख 1 लाख रुपये देतो मी. एखादी पोरगी असेल तर पहा तुमची याला शिरच्या हिशोबाना. नाही सर, आम्ही फक्त लाईफ इन्शुरन्स करतो. मुली नाही वाटत आहे अहो मॅडम, तुमच्यासाठी. अहो मॅडम, ते बी लाईफच इन्शुरन्स होऊन जाईल ना मग आपलं बी लाईफ इन्शुरन्स होईल ना, ते लाईफ टाईम होऊन जाईल मला मग. ते तुमचं लाईफ इन्शुरन्सचं वेगळी गोष्ट असते आणि ते तुमचं लाईफ पार्टनरची वेगळी गोष्ट असते अहो बघा. मग आता त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे सांगा बरं तुम्ही. हे काय होतं, लाईफ इन्शुरन्स म्हणजे जीवनासाठी आणि ते बी जीवनासाठी. ते दोन्ही पण गोष्टी मॅडम. जीवनासाठीच आहे, पण आपल्याकडे मॉडेल वाटप नाही करत आहे म्हणजे. नाही नाही, तसं नाही म्हणतो मॅडम, असं वाटपचं इशे नाही म्हणून राहिलो मी. मला कसं वाटलं असं बा तुमच्या कंपनीत या कार सिरियल तर पहा बा असं म्हणून राहिलो मी. नाही नाही, आपल्याकडे ना तसं काही स्कीम वगैरे नाहीये आणि असेल तर मी तुम्हाला सांगेल, पण असं वाटप वगैरे मॅडम, नसतं होत. ती एक सीमा असेल तर मला लवकर सांगा. वाटलं थांबा मी म्हैस मागा म्हणतो बाबा आले हॅलो. मी काय म्हणतो मॅडम, ती जर कधी एक सीमा असेल ना तर मी खरंच करीन बरं का. आणि तुम्ही 5 लाख 10 लाख काय म्हणता, मी 15 लाख रुपये देतो बा तुम्हाला. 15 लाख? हा पण आहे ना, नाही, एवढं नाही. एवढं करा पहा म्हटलं सर, तेवढं. ऐकून घ्या सर कोण आले? तुम्ही. ते नसतं आपल्याकडे. लाईफ इन्शुरन्स असतं फक्त LICचं. ते बाकी लाईफ पार्टनर वगैरे ते नसतं भेटत आपल्याकडे. मुली वगैरे ते पाहुण्यांना बघावं लागेल, सांगावं लागेल. हा मग तसं काहीतरी तुमचे पाहुणे लावले असेल तर त्याला सांगा मॅडम. पाहुणा हो बरं हो, नाही झालं ते. तेवढं करून घेऊ आपण. तुम्ही टेन्शन नका घेऊ. एज वगैरे किती तुमची? म्हटलं काय मॅडम, आता 35 तर चालू आहे. आणि मग आता लग्न कशाला करताय तुम्ही? मग काय करू आता? आता 35 झाले ना, आता जगणार तरी किती वर्ष आहे? अहो मॅडम, आपलं बी मनात वाटतं मला बी बायको असावा, 2-3 लेकरं असावा, असं काऊन बोलता तुम्ही? नाही नाही, ते बरोबर आहे हो, पण आता मग? एजच खूप झालंय ना. 35 आणि ते होऊ लागलं म्हणल्यावर ते नाही, आता नाही, लग्न तसं- करायला कुठं वेळ घालताय? मॅडम, लाईफ इन्शुरन्स करून घ्या स्वतःचं, तसं- पण पैशाची ऐश करा मस्त. अहो कुठं करू ते आईस का जावं करू का ते पैशाचा काही पण लावले राव तुम्ही उठले सुटले काय ते इन्शुरन्स करा. मी काय म्हणतो ते काय म्हणते मग आपल्याला पहा तुम्ही काहीतरी जुगाड लग्नाचं की इन्शुरन्स मग पाहू आपण. ते येड्यावानी करू राहिले आपलं कोई नाही असं कुठं राहतं तुमचं काम.
मी काय म्हणतो आणि त्या काय म्हणत्या मपलं चाललंय लागलं तर त्या बघू आपण, कोणाला खाऊ घालू ते पैसा बघून घेऊ आपण, तुम्ही टेन्शन नका घेऊ, आता बघून घेऊ समजा आपण. अहो मॅडम ऐका आता समजा मी काढलं इन्शुरन्स हा आणि अचानक भयानक गेलो समजा मी म्हैस चाराला कुठतरी रानामध्ये आणि गेलो समजा तळ्यामध्ये गेलो बुलडो मेलो बरोबर हा तो तर मग पैसा- ते तुमचे रिलेटिव्ह जे हा. तुमचे रिलेटिव्ह वगैरे असताना हा. तुमचे पाहुणे हा म्हणजे मग किंवा तुम्ही मग- नॉमिनी ज्याला करसान त्याला पैसे भेटून जाईल, हा, तुम्ही गेले म्हणजे- तर गेले. म्हणजे चांगली गंमत तुमची म्हणजे मी मारावून पैसे फायदा त्याला व्हा मी असं येड्या डोसक्याचा नाही ते 10-20 लाख रुपये मी अशी खाईन पण मग असे लफड्यात पडणार नाही तुमच्या इन्शुरन्स तुमचं ते इन्शुरन्स मॅडम तुम्ही तिकडेच करा हा मला नको ते ठोपण हे